रामकृष्ण हरी. वारी पंढरीची या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मी डॉक्टर राधाकृष्ण महाराज अकोलकर मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. वारी पंढरीची भाग 6. या भागामध्ये आपण संत चोखा महाराज अर्थात संत चोखा मेळा यांचा अभंग पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये संत चोखा मेळा हे अत्यंत दलित समाजामध्ये जन्माला आल्यामुळं अत्यंत हीनतेची वागणूक त्यांना दिली जात होती. मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, कीर्तनामध्ये प्रवेश नव्हता, भजन कीर्तन करण्याचा अधिकार नाही. जो वारकरी संप्रदाय, जी वारकरी परंपरा सकळ अशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं सांगते. त्या परंपरेमध्ये सुद्धा जेव्हा चोखोबरायांना अधिकार नाकारण्यात येतो, चोखोबरायांना भक्तीचा अधिकार नाकारण्यात येतो, तेव्हा चोखोबराय त्या पांडुरंगाच्या द्वारामध्ये उभं राहून आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही, आम्हाला मंदिरात येता येत नाही, म्हणून ते कीर्तन नामदेव महाराजांनी वाळवंटात करावं आणि मग त्या कीर्तनामध्ये चोखोबरायांनी यावं. पण ते संत चोखोबराय आपल्याला मात्र एक महत्त्वाचा संदेश या वारकरी परंपरेमध्ये देतात की पांडुरंगाची भक्ती करत असताना केवळ तुमचं दिसणं यापेक्षा तुमचं असणं हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून चोखोबरायांचा एक फार प्रसिद्ध अभंग आहे जे भगवंताला उद्देशून असं म्हणतात की ऊस डोंगा हा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. तर ऊस हा दिसायला जरी वाकडा असेल, कितीही काळा असेल, त्याचं वरच्या रूपाला न बोलता त्याचा जो रस आहे तो मात्र जसा गोड असतो, मधुर असतो, अगदी त्याच पद्धतीनं ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अरे भगवंता वरच्या रंगाला काय बोलतोस. म्हणून वारकरी परंपरेमध्ये, वारकरी संत साहित्यामध्ये तुमच्या बाह्य अंगाला किंवा बाह्य गुणांपेक्षा अंतःकरणातल्या भावाला किंवा अंतःकरणातल्या भक्तीला अधिक महत्त्व आहे. आणि म्हणून बाह्य रूपाला अलीकडच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण बाह्य रूपाला अधिक महत्त्व देतो. आजही आपण पंढरीच्या वारीचा सोहळा पाहिला किंवा कोणती दिंडी पाहिली तरी बाह्य रूपाला लोक अलीकडच्या काळामध्ये इतकं महत्त्व देतात. पण या अभंगामध्ये संत चोखोबराय मात्र केवळ बाह्य रूपाला महत्त्व नाही देतात. ते असं म्हणतात की ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोलला अशी वरलिया रंगा. की नुसतं बाह्य अंगाला न बोलता बाबा जसा ऊस हा दिसायला काळा असेल, डोंगा असेल, वाकडा तिकडा असेल, पण तरी सुद्धा त्याचा रस जसा मधुर आणि गोड आहे तद्वत त्याचप्रमाणे आमचा सुद्धा भाव आणि भक्तित्व. आणि चोखोबराय या अभंगातून केवळ काही उदाहरणं आपल्या समोर ठेवतात आणि ती उदाहरणं ठेवत असताना चोखोबराय आपल्याला एक गोष्ट शिकवतात की एक पहिलं उदाहरण ऊसाचं देतात, नंतर एक कमानीचं उदाहरण देतात. ते म्हणतात की ज्या पद्धतीनं कमान म्हणजे धनुष्यबाण हे ज्या पद्धतीनं दिसायला वाकडा आहे पण त्याचा जो बाण आहे तो मात्र सरळ आपल्या ध्येयाच्या आणि आपल्या लक्षाच्या दिशेनंच पाठलाग करतो आणि तो सरळ जे त्याचं लक्ष असेल तिथे जातो. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं ऊस वाकडा असेल पण त्याचा रस जसा गोड आहे, कमान वाकडी असेल पण ते बाण जसा सरळ जातो, त्याच पद्धतीनं नदीचं उदाहरण चोखोबराय देतात की नदी सुद्धा समुद्राकडे जात असताना वेडी वाकडी वळणं घेत घेत जाते. म्हणून नदी जरी वेडी वाकडी वळणं घेत असेल पण त्यातलं जे पाणी आहे ते पाणी मात्र सरळ आहे, शुद्ध आहे, चांगल्या स्वरूपाचं आहे आणि ते आपल्या कामाचं आहे. म्हणून तुम्ही बघा, कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा. कमान म्हणजे धनुष्यबाण जरी वाकडा असेल तर त्याचा तीर मात्र जसा सरळ जातो. म्हणून काय भुललासी वरलिया रंगा. आणि नदी डोंगी परी जल नव्हे डोंगा. की नदी जरी वाकडी असेल, वाकडी तिकडी जात असेल पण तिचं पाणी मात्र सरळ जातं, सरळ आहे, ते पिण्यायोग्य आहे, शुद्ध आहे. म्हणून त्या पाण्याचं जसं महत्त्व आहे त्याच पद्धतीनं चोखोबराय म्हणतात काय भुललासी वरलिया रंगा. आणि मग चोखोबरायांनी ऊसाचं उदाहरण दिलं असेल, चोखोबरायांनी कमानीचं उदाहरण दिलं असेल, नदीचं उदाहरण दिलं असेल, पण ही सगळी उदाहरणं देत असताना चोखोबराय शेवटचं उदाहरण मात्र असं देत आहे की चोखा डोंगा परिभाव नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अरे चोखोबरायांचा भाव बघ, चोखोबरायाची जात, त्याचं बाह्य रूप न पाहता त्याची भक्ती बघ, त्याचा भाव बघ. कारण वारकरी परंपरेमध्ये शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, किंवा यातायाती विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय येतो ऐसा वेदशास्त्री. की कुळ जाती वर्ण येत अगवेचे आकारण हे ज्ञानोबराय आदी करून संत सांगतात. किंवा तुकोबराय सुद्धा म्हणतात की उच्च नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोन्या. म्हणून वारकरी परंपरेमध्ये सगळी संत जसं सांगतात की कुळ जाती वर्ण हे अगवेचे आकारण. तुमचं कुळ काय, जात काय, लिंग काय, देश काल वर्ण याच्या सीमारेषा
वारकरी परंपरेनं आणि वारकरी संप्रदायानं त्या कधीच ओलांडल्या आणि म्हणून त्या ओलांडल्या म्हणून समानतेची एक मोठी शिकवण हा वारकरी संप्रदाय या जगाच्या पाठीवर देतो. म्हणून आजही आपण जी ही वारी पंढरीची पाहतो आहोत किंवा वारी पंढरीच्या या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला आलेले हे संत पण त्यांच्या भक्तीमध्ये त्यांची जात त्यांचा वर्ण किंवा ते ज्या समाज व्यवस्थेतून आले त्या समाज व्यवस्थेचा त्यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या भक्तीवर कुठेही आपल्याला काहीही फरक पडलेला दिसत नाही. याचं एकमेव कारण असं आहे की त्यांची भक्ती शुद्ध होती आणि ज्याची शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भक्तीमध्ये भाव शुद्ध पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि एवढं जर शुद्ध असेल तर चोखोबराय म्हणतात की देवा माझ्या अंतःकरणातला भाव बघ, माझं बाह्य स्वरूप पाहू नको. आणि बाह्य स्वरूप न पाहता म्हणून आजही देवाला सुद्धा केवळ बाह्य देव असेल किंवा बाह्य जीवनामध्ये सुद्धा तुमचं भाव चरित्र आणि तुमचं कर्म हे महत्त्वाचं आहे. आज सोशल मीडियाच्या काळामध्ये लोक बाह्य अंगाला एवढं महत्त्व देतात पण बाह्य अंगाला महत्त्व देण्यापेक्षा अंतःकरणाचा भाव अंतःकरणाची स्थिती ही सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाची मानली जाते आणि महत्त्वाची आहे. ती जर असेल तर तुम्ही पंढरीची वारी करण्यापेक्षा बाह्य वारी करण्यापेक्षा तुम्ही परमेश्वराकडं अंतःकरणानं गेलं पाहिजे. अंतःकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे की आपण जीवन जगत असताना जसं चोखोबरायांनी स्वतःच्या वाट्याला आले दुःख स्वतःच्या वाट्याला आलेलं जे काही दुःख आहे त्याचं भांडवल न करता परमेश्वराची पांडुरंगाची भक्ती कधीही सोडली नाही आणि त्या पांडुरंगाला नेहमी असं म्हणत राहिले की बाबा जरी आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये प्रवेश नसेल पण तरीसुद्धा आमचा भाव शुद्ध आहे, आमचं तुझ्यावरचं प्रेम शुद्ध आहे, आमची तुझ्यावरची भक्ती शुद्ध आहे. त्या भक्तीचा त्या प्रेमाचा मात्र तू स्वीकार करायला विसरू नकोस. आणि म्हणून एक अभंग चोखोबरायांचा फार प्रसिद्ध आहे. आम्हा न कळे ज्ञान वेदाचे वचन. आम्हाला वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, पुराण कळत नाही, पण आम्हाला जर काही कळत असेल तर फक्त तुझी भक्ती कळते. तुझ्यावर भाव ठेवणं, तुझ्यावर विश्वास ठेवणं, तुझ्यावर श्रद्धा ठेवणं एवढीच काही ती गोष्ट आम्हाला कळते. आणि मला वाटतं नामदेव महाराजांचं सुद्धा या संदर्भाने एक फार छान अभंग आहे की नामदेव महाराज म्हणतात की देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव की वरी घाली घण तरी न सोडी मी चरण. वरतून घण जरी घातला असं म्हणतात की गंधमादनाला जेव्हा कुंभकर्णानं पकडलं आणि फक्त एवढंच सांगितलं की एवढंच म्हण की मी रामाचा नाही रावणाचा आहे तर मी तुला सोडून देईन. तेव्हा गंधमादन असं म्हणतो की गंधमादन असं म्हणतो की रावणाचा होऊन जगण्यापेक्षा रामाचा आहे असं म्हणून मरण अधिक पसंत करेल. मला वाटतं ही जी निष्ठा आहे, हा जो भाव आहे, हे जे प्रेम आहे, हे वारकरी परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला अगदी ज्ञानोबरायापासून ते तुकोबरायापर्यंत सगळे संत शिकवतात. आणि त्यातल्या त्यात आज जो चोखोबरायांचा अभंग पाहिला, हा चोखोबरायाचा अभंग आपल्याला नक्की कसा वाटला सांगा. आणि मला वाटतं या अभंगातून आपल्याला कोणता संदेश मिळाला ते सांगा. उस डोंगा परी रसन वेडोंगा काय भुलला सी वरडी रंगा. म्हणून भक्तीमध्ये बाह्य अंगापेक्षा अंतःकरणाला महत्व आहे. आपणही या अभंगातून नेमका काय संदेश घ्याल नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.